4,500 वर्षापूर्वीचं आहे हे मंदिर. हे आहे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील पंचगंगा मंदिर. चला बघूया मित्रांनो, या मंदिरात 5 नद्या उगम पावत्यात: सावित्री, गायत्री, वेण्णा, कोयना, कृष्णा. आणि ह्या 5ही नद्या या एका पाईपातून गायीच्या मुखातून बाहेर पडतात. पंचगंगा मंदिर महाबळेश्वर. मित्रांनो, तुमचं स्वागत करतो अजून एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिर. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं महाबळेश्वर मंदिर, महाबळेश्वर त्यातला इतिहास बघितला. आता या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे पंचगंगा मंदिर. या मंदिराची विशेषता सांगायची म्हटली तर नावावरूनच समजतंय मित्रांनो, इथे 5 नद्यांचा संगम होतो. इथे 5 नद्या उगम पावतात, म्हणून या मंदिराला पंचगंगा मंदिर असे म्हणतात. चला बघूया कोणत्या नद्या आहेत. गायत्री नदी बघू शकता तुम्ही. अशा प्रकारे नद्यांचा उगम दाखवलेला आहे. सावित्री नदी. अजून कोणत्या नद्या आहेत चला बघूया. कोयना नदी, वेण्णा नदी आणि कृष्णा नदी. मित्रांनो, हे मंदिर भगवान कृष्ण यांना समर्पित आहे आणि म्हणून त्याच्यात तुम्हाला भगवान कृष्णाची सुंदर अशी मूर्ती पाहायला मिळाली. मित्रांनो, या 5ही नद्या गायीच्या मुखातून अशा प्रकारे बाहेर पडतात, म्हणून याला पंचगंगा मंदिर असे म्हटले जाते. बघू शकता या मंदिरात किती गर्दी आहे दर्शनासाठी. आणि हे 4,500 वर्षापूर्वीचं मंदिर आहे. आणि अजून देखील बघा कशी एकदम मस्त दिसतं एकदम. पंचगंगा मंदिर महाबळेश्वर. चला तुम्हाला पावसाळ्यातले सीन दाखवतो. पावसाळ्यात कसं असतं हे मंदिर. एक नंबर व्ह्यू आहे, एक नंबर दिसतं हे मंदिर. चला बघूया पावसाळ्यातले फोटो व्ह्यू. मित्रांनो, पावसाळ्यात ज्यावेळेस पाऊस जास्त होतो त्यावेळेस तुम्ही गायमुखाची स्थिती बघू शकता. गायमुखाच्या डोक्याच्या वरून पाणी वाहतं आणि बघू शकता हे जे गायमुख आहे ते पूर्ण पाण्याने भरलेलं आहे. कसं एकदम सुंदर असा नजारा आहे, मस्त एकदम. मित्रांनो, हे सातारा जिल्ह्यातील एक पवित्र स्थान मानले जाते, तीर्थक्षेत्र मानले जाते. त्यामुळे इथे भाविकांची नेहमीच गर्दी असते. तुम्ही देखील महाबळेश्वरला कधी आला तर नक्की इथे भेट द्या आणि पंचगंगेचे पाणी घेऊन जावा. हे गंगे स्वरूप मानले जाते. मित्रांनो, हे मंदिर 4,500 वर्षापूर्वीचं आहे. त्यामुळे भारतातील अद्भुत कलाकृतीचा एक नमुना मानला जातो. आणि हे मंदिरातल्या गायमुखातून पाणी वर्षातील 12ही महिने कमी जास्त असं होईना स्वरूपात वाहतच राहते. पावसाळ्यात जास्त असते, उन्हाळ्यात कमी असते. तर चला, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला, व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असल्यास फॉलो करा, सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.